वसंत पंचमीच्या रात्री शांतपणे या दोन वस्तू उशाखाली ठेवून झोपल्यास पैसा छप्पर फाडून येईल। बसंत पंचमीच्या रात्री आपल्या उशीखाली दोन वस्तू शांतपणे ठेवून झोपून जा। सकाळी उठता उठता तुमच्याकडे इतका पैसा असेल की तो एक मोठा चमत्कारच वाटेल। 7 जन्मांची गरिबी दूर होईल। पैसा येण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही। गरिबी आपला मार्ग विसरेल आणि एका रात्रीत तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल। मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की फक्त एका रात्रीत तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते? तुम्ही खूप मेहनत करता, पण पैसा तुमच्याकडे टिकत नाही। तो येतो आणि हातातून निसटून जातो। घरात सतत क्लेश असतो, कर्ज मागे लागलेले असते आणि नशीब जणू तुमच्यावर रुसलेले असते। पण आज हा संदेश शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचा, कारण मी तुम्हाला बसंत पंचमीच्या रात्रीचा एक असा गुप्त उपाय सांगणार आहे जो शतकानुशतके लपवून ठेवलेला होता। हा उपाय नेहमी गुप्तच ठेवला गेला, पण आज तो तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। मात्र तुम्हालाही हा उपाय गुप्त ठेवायचा आहे, कारण हा काही सामान्य उपाय नाही। हा असा उपाय आहे जो गुरु, साधू संत आणि तांत्रिक लोक स्वतःपुरताच मर्यादित ठेवतात। असे म्हटले जाते की ज्याने बसंत पंचमीच्या रात्री हा उपाय योग्य पद्धतीने केला, त्याच्या आयुष्यात सकाळ होताच असा चमत्कार घडतो की त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही। त्याची स्वप्ने पूर्ण होतात, इच्छा पूर्ण होतात आणि आयुष्यात कशाचीही कमतरता राहत नाही। ज्यासाठी तो आजपर्यंत तळमळत होता ते सर्व त्याला मिळते। पण प्रश्न असा आहे की बसंत पंचमीचे महत्त्व काय आहे? हाच दिवस आणि हीच रात्र इतकी शक्तिशाली का मानली जाते? बसंत पंचमी हा फक्त एक सण नाही, हा तो दिवस आहे जेव्हा निसर्गही नव्या जन्माचा उत्सव साजरा करतो। झाडांवर नवी पाने येतात, पृथ्वी पिवळ्या रंगाची चादर पांघरते आणि सर्वत्र एक वेगळीच ऊर्जा जाणवते। शास्त्रानुसार बसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वती पृथ्वीवर अवतरल्या। देवी सरस्वती फक्त विद्येची देवी नाही। अनेक लोक तिला केवळ पुस्तके आणि अभ्यासाशी जोडतात, पण ती विवेक, बुद्धी आणि योग्य निर्णयांचीही देवी आहे। जिथे विवेक असतो तिथे हळूहळू धन, कीर्ती आणि समृद्धी आपोआप येते। म्हणूनच मित्रांनो, या दिवशी केलेला एक छोटासा उपाय सुद्धा सामान्य दिवसांच्या तुलनेत हजारो पटीने अधिक फल देतो। म्हणूनच वेळ दवडता हा उपाय करून तुम्ही तुमची गरिबी मुळापासून दूर करू शकता। पुढे जाण्यापूर्वी देवी मातेचे खरे भक्त असाल तर मनापासून जय माता दी असे म्हणणे तुमच्यासाठी शुभ ठरेल। पुन्हा प्रश्न येतो, हा उपाय रात्रीच का करायचा, दिवसा का नाही? दिवसा आपण जे करतो ते बाह्य जगाशी संबंधित असते, पण रात्री आपण जे उपाय करतो ते आपल्या अवचेतन मनाशी जोडलेले असतात। झोपताना आपले मन गोष्टी अधिक प्रभावीपणे स्वीकारते। म्हणूनच प्राचीन काळात बहुतेक साधना रात्री केल्या जात असत। आणि जेव्हा बसंत पंचमी सारख्या अत्यंत शुभ आणि शक्तिशाली तिथीची रात्र असेल, तेव्हा त्या वेळची ऊर्जा शिखरावर असते। योग्य पद्धतीने हा उपाय केल्यास त्याचे फल विलक्षण असते। त्या दोन वस्तू योग्य प्रकारे उशीखाली ठेवल्या तर तुमचे नशीब बदलण्यापासून कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही। तुमच्याकडे पैसा असेल, गाडी असेल, बंगला असेल आणि ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही आजपर्यंत आसुसलेले आहात, त्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील। इतरांकडे पाहून तुम्ही देवाकडे जे मागितले आहे, काश हे माझ्याकडेही असते, आता ते स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे। फक्त या संदेशासोबत शेवटपर्यंत जोडलेले राहा, कारण हा काही साधा संदेश नाही। हा तुमचे भाग्य जागवणारा आहे आणि झोपलेल्या नशिबाला 4 चांद लावणारा आहे। आता प्रश्न असा आहे की ती गोष्ट आपल्याला उशीखालीच का ठेवायची आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे,
कारण आपण या शक्तीपासून अनभिज्ञ आहोत. प्रत्यक्षात उशी आपल्या डोक्याजवळ आणि मेंदूजवळ असते. रात्री उशीवर डोके ठेवून झोपल्यावर आपले डोके आणि मेंदू थेट उशीच्या संपर्कात येतात. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या विचारांच्या तरंगलहरी सक्रिय होतात आणि त्या आपल्या डोक्याजवळ असलेल्या वस्तूंशी जोडल्या जातात, म्हणजेच उशीखाली असलेल्या वस्तूंशी. याच तत्वावर तुम्ही पाहिले असेल की अनेक वेळा काही यंत्र, छोटा चाकू किंवा ताईत उशीखाली ठेवून झोपण्याचा सल्ला दिला जातो. मित्रांनो, फारच कमी लोकांना ही गोष्ट माहीत आहे की बसंत पंचमीच्या रात्री केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलू शकते. सामान्यतः लोक बसंत पंचमीला पिवळ्या रंगाचे कपडे घालतात, पिवळ्या मिठाईचा देवाला नैवेद्य दाखवतात, पिवळी फुले अर्पण करतात. पण या सगळ्यांपलीकडे जे खरे रहस्य आहे ते बहुतेक लोकांना कळतच नाही. अशा प्रकारे हा साधा दिसणारा पण अमाप चमत्कारी शक्ती असलेला दिवस वाया जातो. म्हणूनच आज मी तुम्हाला अशा 2 गोष्टींबद्दल सांगणार आहे की जर तुम्ही त्या बसंत पंचमीच्या रात्री शांतपणे, कुणालाही न सांगता आपल्या उशीखाली ठेवून झोपलात, तर असे म्हटले जाते की सकाळपर्यंत धनाचे मार्ग खुले होऊ लागतात. अडकलेला पैसा यायला लागतो. अनेक दिवसांपासून चालू असलेला संघर्ष, पैशांची कमतरता, कामांमध्ये येणाऱ्या अडचणी, हा सगळा गरिबीचा चक्र तुटून जातो. पण मित्रांनो, हा उपाय मजेसाठी किंवा लालसेपोटी अजिबात करू नका. अनेक लोक असे म्हणतात की इतके उपाय करून पाहिले, आणखी एक करून पाहूया, काय फरक पडतो. अशा हलक्या फुलक्या वृत्तीने हा उपाय करणारे लोक चमत्कारी शक्तींना जणू आव्हान देतात. अशी चूक तुम्ही करू नका, नाहीतर लाभाऐवजी नुकसानही होऊ शकते. या उपायामागे नियम आहे, भावना आहेत आणि संयम आहे. म्हणून ही महत्वाची सूचना अत्यंत लक्षपूर्वक ऐका. हा उपाय कधीही दिखाव्यासाठी करू नका, हस्तखेळत करू नका. हा उपाय श्रद्धेने करा, विश्वासाने करा. मनात शंका असेल तर परिणाम अपूर्ण राहू शकतो. पण जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत श्रद्धेने ऐकला, बसंत पंचमीच्या रात्री पूर्ण विश्वासाने हा उपाय केला, तर मनापासून सांगते, तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल. आता मी तुम्हाला त्या 2 गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या तुम्हाला शांतपणे आपल्या उशीखाली ठेवून झोपायचे आहे. सकाळपर्यंत तुमचे नशीब बदलू शकते. ही काही साधी माहिती नाही, म्हणून ही गोष्ट अत्यंत लक्षपूर्वक ऐका. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जुना चांदीचा सिक्का घ्या. लक्षात ठेवा, हा सिक्का नवीन नसावा. शक्य आहे की मागील दिवाळीला किंवा मागील नवरात्रीला तुम्ही चांदीचा सिक्का घेतला असेल, पण या उपायासाठी तो वापरायचा नाही. जो सिक्का अनेक वर्षांपासून तुमच्या घरात आहे, तोच सिक्का या उपायासाठी वापरायचा आहे. जर तुमच्याकडे जुना चांदीचा सिक्का नसेल, तर तो एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून घेऊ शकता, आजोबांकडून, ओळखीच्या एखाद्या वृद्ध व्यक्तीकडून. पण हा उपाय फक्त जुन्या चांदीच्या सिक्क्यानेच करायचा आहे. सोन्याचा वापर अजिबात करू नका. चांदीचा संबंध चंद्राशी आहे आणि चंद्र हा मन, भावना आणि आकर्षणाचा स्वामी आहे. जेव्हा चंद्र शांत असतो तेव्हा पैसा टिकू लागतो, खर्च कमी होतो आणि पैसा हातातून निसटत नाही. म्हणूनच या उपायामध्ये चांदीच्या सिक्क्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आता नेमके करायचे काय, ही संपूर्ण पद्धत मी क्रमाने सांगत आहे, त्यामुळे शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचा. लक्षात ठेवा, हा उपाय फक्त बसंत पंचमीच्या रात्रीच करायचा आहे. सूर्यास्तानंतर कोमट पाण्याने स्नान करा. स्वच्छ, नीटनेटके पिवळ्या रंगाचे कपडे घाला. मनात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर किंवा राग नसावा. कोणतेही नकारात्मक विचार मनात ठेवू नका.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे होईल की नाही अशी शंका मनात आणू नका. तुम्हाला पूर्ण विश्वास असला पाहिजे की तुमचे काम नक्की होणार आहे. आता स्वच्छ पाण्याने त्या चांदीच्या सिक्क्याला नीट धुवा आणि तो पिवळ्या कापडात ठेवा. यासोबतच दुसरी वस्तू जी उशीखाली ठेवायची आहे ती म्हणजे हळदीची गाठ. हळदीचा रंगही पिवळा असतो आणि तिचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. जेव्हा चंद्र आणि गुरु यांचा संयोग होतो तेव्हा नशीब उजळण्याची मोठी शक्ती निर्माण होते. रात्री झोपण्यापूर्वी एक हळदीची गाठ आणि जुना चांदीचा सिक्का योग्य पद्धतीने उशीखाली ठेवून झोपा. बसंत पंचमीच्या रात्री चंद्र आणि गुरु यांचा असा संयोग होतो की तो तुमच्या आयुष्यातील गरिबी दूर करण्याची क्षमता ठेवतो. पुन्हा एकदा पद्धत नीट समजून घ्या. चांदीचा सिक्का आणि हळदीची गाठ स्वच्छ पाण्याने धुवा. दोन्ही वस्तू पिवळ्या कापडात ठेवा. त्या हातात घ्या. डोळे बंद करा आणि मनात देवी सरस्वतीचे स्मरण करा. कारण हा दिवस देवी सरस्वतीचा आहे. मनात अशी भावना ठेवा की माते, माझ्या जीवनातील दारिद्र्य दूर होऊ दे, मला योग्य मार्ग दाखव आणि माझ्या जीवनात बरकत येऊ दे. हा काही मोठा मंत्र नाही. इथे खरी गोष्ट आहे ती म्हणजे सच्ची भावना. भावना खूप महत्त्वाच्या असतात. यानंतर चांदीचा सिक्का आणि हळदीची गाठ पिवळ्या कापडात बांधा आणि कोणालाही न सांगता शांतपणे रात्री आपल्या उशीखाली ठेवा. तुमच्या शेजारी झोपणाऱ्या व्यक्तीलाही या उपायाबद्दल सांगू नका. अन्यथा मोठी चूक होऊ शकते आणि परिणाम अपूर्ण राहू शकतो. कोणालाही न दाखवता, कोणालाही न सांगता फक्त उशीखाली ही पिवळी पोटली ठेवा. ज्यात जुना चांदीचा सिक्का आणि हळदीची गाठ आहे. त्या रात्री मोबाईलचा जास्त वापर करू नका. कोणाशीही जास्त बोलू नका. फक्त उशीला डोके लावून शांतपणे झोपा. जरी तुमच्या कुटुंबातील लोक तुम्हाला 10 प्रश्न विचारत असले तरी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नका. सरळ झोपायला जा. झोपताना मनात काय विचार करायचा, फक्त एकच भावना ठेवा, सगळं ठीक होणार आहे. माता राणी सर्व काही व्यवस्थित करणार आहे. कोणतीही चिंता नाही, कोणताही भीती नाही. आता सर्व काही चांगले होणार आहे असे मनात म्हणत झोपून जा. सकाळ होताच शक्य असल्यास थोडे लवकर उठा. साधारण सकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान उठणे उत्तम. उशीखालून ती पोटली शांतपणे बाहेर काढा. मनातच देवी सरस्वतीचे आभार माना. त्यानंतर चांदीचा सिक्का तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा पर्समध्ये ठेवा. हळदीची गाठ तुमच्या पूजास्थानी ठेवा. हे लक्षात ठेवा, रात्री उशीखाली ठेवलेल्या 2 वस्तूंमधून एक वस्तू तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवायची आहे आणि दुसरी वस्तू पूजास्थानी ठेवायची आहे. पण एक मोठी चूक अजिबात करू नका. हा उपाय कोणालाही दाखवायचा नाही. उपाय दिखाव्यासाठी नसतो. उपाय केल्यानंतरही कोणालाही मी हा उपाय केला असे सांगायचे नाही. हस्तखेळत हा उपाय करू नका. काही लोक दारू पिऊन, मांसाहार करून असे उपाय करतात. ती मोठी चूक आहे. असे अजिबात करू नका. तसेच मनात अतिलालसा ठेवू नका की आता माझ्याकडे कोट्यवधी रुपये येतील, हे मिळेल, ते मिळेल. फक्त चांगली भावना ठेवून हा उपाय करा. आता प्रश्न येतो, खरंच चमत्कार होईल का? आणि हा उपाय किती दिवसात परिणाम दाखवतो? हे अत्यंत लक्षपूर्वक समजून घ्या. हा उपाय काही जादूची कांडी नाही. पण जे लोक हा उपाय सच्च्या श्रद्धेने करतात त्यांच्या आयुष्यात अचानक पैसा येऊ लागतो. अडकलेली कामे अचानक पूर्ण होतात. योग्य लोकांची भेट होते, ज्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळते. आणि हाच खरा अर्थाने नशीब बदलणे असते. कोणाला या उपायाचा परिणाम लवकर दिसतो? शास्त्र स्पष्ट सांगतात, उपाय नाही तर उपाय करणाऱ्याची भावना फल देते.
ज्या लोकांना या उपायाचा जलद परिणाम दिसतो त्यांच्यात काही गुण असतात. ते कधीही कुणाचे वाईट विचार करत नाहीत, मनात लालसा ठेवत नाहीत, मेहनतीपासून पळ काढत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते आतून तुटलेले नसतात. त्यांचा विश्वास ठाम असतो. असे लोकच या उपायाचे खरे अधिकारी असतात. त्यांच्या आयुष्यात हा उपाय लवकर आणि चमत्कारिक परिणाम दाखवतो. पण कोणत्या लोकांनी हा उपाय करू नये? जसे पुण्य असते तसे पापही असते, देव असतात तसे दैत्यही असतात, तसेच चांगले लोक असतात तसे वाईट लोकही असतात. जे लोक वारंवार खोटे बोलतात त्यांनी हा उपाय करू नये. काही लोकांना वाटते की काहीही न करता फक्त बसून पैसा मिळावा. अशा लोकांसाठी हा उपाय नाही. या उपायानंतरही तुम्हाला कर्म करणे सोडायचे नाही. हा उपाय तुम्हाला मार्ग दाखवेल, सहकार्य मिळवून देईल, पण बसून बैठून काम होणार नाही. जे लोक इतरांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने हा उपाय करतात की अमुक व्यक्तीचे वाईट व्हावे, त्याच्या आयुष्यात अडचणी याव्यात, अशा लोकांनीही हा उपाय करू नये. जे लोक म्हणजे आव्हान म्हणून हा उपाय करतात की बघूया काम होत की नाही, त्यांच्यासाठीही हा उपाय निष्फळ ठरतो. काही लोक रात्री नशा करतात आणि त्या अवस्थेत हा उपाय करतात. असे केल्यास तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता. हे नीट लक्षात ठेवा. आता आम्ही तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहोत, जी ऐकून तुमचेही अंगावर काटा येईल. ही घटना एका वृद्ध व्यक्तीने सांगितलेली आहे. तो व्यक्ती खूप मेहनत करत होता, पण तरीही त्याच्याकडे पैसा कधीच टिकत नव्हता. पण त्या व्यक्तीने बसंत पंचमीच्या रात्री हा उपाय केला. कोणालाही न सांगता, कोणालाही न दाखवता. सकाळ झाली पण काहीही बदल दिसला नाही. दुसऱ्या दिवशीही काहीच बदल झाला नाही. मात्र जेव्हा 15-20 दिवस झाले तेव्हा एक जुने उधार पैसे परत मिळाले. असे उधार जे मिळवण्यासाठी त्याने सर्व प्रयत्न करून पाहिले होते, पण समोरची व्यक्ती पैसे देत नव्हती. मात्र उपाय केल्यानंतर साधारण 15 दिवसांनी तीच व्यक्ती स्वतःहून पैसे घेऊन आली. त्याला नोकरीची एक नवी संधी मिळाली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी काहीच करू शकत नाही ही भीती त्याच्या मनातून पूर्णपणे निघून गेली. त्याला नवे मार्ग दिसू लागले, नवी कामे जमू लागली आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ लागले. म्हणून मित्रांनो, कधी कधी चमत्कार बाहेरून होत नाही तर आतून सुरू होतात. जर तुम्हीही या उपायाला 15 ते 20 दिवसांचा वेळ दिलात तर तुम्हाला परिणाम नक्कीच दिसू लागतील, 100%. आता आम्ही तुम्हाला अजून 2 छोटे पण अतिशय शक्तिशाली उपाय सांगत आहोत. हे उपाय केले तर तुम्हालाही नक्कीच लाभ होईल. तुमचे काम नक्की बनेल आणि कोणीही ते होण्यापासून रोखू शकणार नाही. पहिला अतिरिक्त उपाय, पिवळी मोहरी. बसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या मोहरीला खूप मोठे महत्त्व आहे. त्या छोट्या छोट्या पिवळ्या मोहरीच्या दाण्यांचा एक मुठभर घ्या. बसंत पंचमीच्या दिवशी ते एखाद्या मंदिरात दान करा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्या. देताना मनात अशी भावना ठेवा, माझ्या जीवनातील सर्व अभाव, कमतरता दूर होऊ दे. हा उपाय अतिशय चांगला आहे. बसंत पंचमीच्या दिवशी हा उपाय दिवसा केला तरीही शुभ फल मिळते. आता दुसरा उपाय लक्षपूर्वक ऐका. देवी सरस्वतीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करा. काही जण म्हणतील की बसंत पंचमी म्हणजे पिवळा रंग, मग पांढरी मिठाई का? पण बसंत पंचमीच्या दिवशी खीर किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई देवी सरस्वतीला अत्यंत प्रिय असते. ती नक्की अर्पण करा. त्यानंतर उरलेला प्रसाद मुलांमध्ये वाटा, मोठ्यांमध्ये नाही, फक्त मुलांमध्ये. हे विशेष लक्षात ठेवा. हा उपाय केल्याने बुद्धी, योग्य निर्णय क्षमता आणि योग्य संधी हे तिन्ही आयुष्यात येऊ लागतात. जीवन मंगलमय होते
नशीब बदलते आणि नशिबाची साथ मिळू लागते। आता एक खूप छोटी पण खोल गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, गरिबी फक्त पैशांची नसते। कधी कधी आपल्या विचारांमध्येही गरिबी असते, आपल्या आत्मविश्वासातही गरिबी असते। ज्याची विचारसरणी लहान आहे तोही गरीबच आहे। ज्याच्या आत आत्मविश्वास नाही, आत्मबळ नाही, जो स्वतःला तुटलेला समजतो किंवा मी काहीच करू शकत नाही असे मानतो, तोही गरीब आहे। बसंत पंचमीचा सण आपल्याला हेच शिकवतो, नवा आरंभ करा। जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने केले, मेहनतीसोबत केले आणि विचार योग्य ठेवले, तर बदल नक्कीच येईल। तो बदल होण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही। जर आजचा हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल, तर तो तुमच्या घरातील लोकांसोबत नक्की शेअर करा, कारण चांगल्या गोष्टी लपवण्यासाठी नसतात। कमेंट बॉक्समध्ये जय मा सरस्वती सच्च्या मनाने लिहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच सोपे आणि सच्चे उपाय तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। आत्तासाठी सर्व दर्शकांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।